गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। रुकडे येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे वय वर्ष 34 यांना जीवे मारण्याची धमकी देत दरमहा 5 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी टोळीतील आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी वय वर्ष 26 राहणार हनुमान नगर आणि अक्षय अशोक कोंडुगळे वय वर्ष 25 राहणार मराठा चौक जवाहर नगर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सातारा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली आहे। दोघांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की 2 महिन्यापूर्वी प्रवीण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलवले सांगत शंभूराजे कॉर्नर येथील एका टॅटूच्या दुकानात नेले। त्या ठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली। त्याला खुडे यांनी नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्या 4 चाकी क्रमांक MH09 GM 6040 वाहनातून आनंदा व प्रवीण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे यांच्याकडील 78,000चे 2 मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले। सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे याने त्यांच्याकडे 5 लाखाची मागणी केली। त्यावेळी खुडे याने नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्ती त्यास शिवीगाळ करत कानशिलीत लगावली। तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ याला कर्नाटकात नेऊन भोसकून टाकूया, उचलून आणल्याचेही कोणी पाहिले नाही, त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले। त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असताना खुडे यांनी प्रसावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केले। संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण खुडे बचावला। या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीवरून 4 गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यापैकी प्रवीण मगदूम याला डिसेंबरमध्येच अटक करण्यात आली आहे, तर अन्य 3 शोध सुरू होता। यापैकी आनंदा जाधव व अक्षय कोंडुगळे या दोघांना सातारा शहर पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली असून ते 27 फेब्रुवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहेत। या दोघांची शिवाजीनगर पोलिसांनी आवश्यकता असल्याने त्यांच्या ताब्यात मिळवण्याबाबत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार यांच्याकडे विनंती केली होती। त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार सातारा कोर्टाला पत्र देऊन सातारा कारागृहातून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।